एक महत्त्वाची बातमी पुन्हा एकदा ज्यांनी आत्ताच टीव्ही लावला असेल किंवा तुमचे मित्र जर का तुमच्याशी राजकारणाबद्दल काही चर्चा करणार असतील तर शिवसेनेचे मंत्री आज रात्री 10 वाजता पोहोचणार आहेत मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आणि काही महत्त्वाची चर्चा मुख्यमंत्र्यांच्या बरोबर शिवसेनेचे हे सर्व नेते करणार असल्याचं कळत आहे। काय असू शकतं, कारण कालच उद्धव ठाकरे यांनी नोटीस पिरियडचाही उल्लेख केला होता। ही नोटीस पिरियड सुरू झाला का संपला? अभय देशपांडे ज्येष्ठ पत्रकार आहेत आपल्यासोबत। अभय, काय नेमकं होऊ शकतं? हे मंत्री भेटणार आहेत, काय त्यांच्या भेटीच्या मागचा उद्देश असू शकतो? नाही, मुख्यतः असं आहे की या निवडणुकीचा ज्यावेळेस महापालिका निवडणुकीला वेगवेगळं सामोरं जायचा निर्णय घेतला आणि त्यानंतरच्या काळामध्ये किंवा आधीच्या काळामध्ये जी कटुता निर्माण झाली होती ती आता वाढलेली आहे। काल उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे की हे सरकार नोटीस पिरियडवर आहे। नोटीस पिरियडवर याचा अर्थच आम्ही या सरकारमधून बाहेर पडू शकतो असा स्पष्ट इशारा त्यांनी दिलेला आहे। परंतु कालच्या त्यांच्या बोलण्यावरनं किंवा त्यांचं जे बॉडी लँग्वेज ज्याला म्हणतो आपण ती देहबोली बघितली तर ते लगेच असा टोकाचा निर्णय घेतील अशी भूमिका नव्हती। आज त्यांचे मंत्री निश्चितपणे मुख्यमंत्र्यांना रात्री भेटतायत। मुख्यमंत्र्यांची आज सभा आहे मुंबईच्या सभेनंतर मुख्यमंत्री वर्षा बंगल्यावर येतील, त्यावेळेस ते भेटणार आहेत। परंतु आज ते राजीनामा देतील अशी काही आता तरी तशी शक्यता वाटत नाहीये। हा मात्र एक नक्की आहे की जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही मागण्या या सरकारकडे मुख्यतः या निवडणुकीवर डोळा ठेवून केल्या जातील अशी चर्चा आता आहे। परंतु टोकाचं पाऊल आता उचलतील अशी तर काही स्थिती आज तरी सांगता येत नाही। पण मग कदाचित याच्यात झालेली कटुता कुठेतरी समोरासमोर बसून कमी करण्याचा प्रयत्न असू शकतो कदाचित? नाही, मला तसं वाटत नाही, कारण आजच्या जी कटुता आहे ती दोन्ही पक्षांचे युती तोडण्याचा निर्णय झाल्यानंतर झालेली आहे। त्यामुळे निवडणूक होईपर्यंत ही कटुता कमी करण्याचा प्रश्न येत नाही, कारण हे पक्ष दोन्ही एकमेकांसमोर लढत आहेत। पण आपण मागे कल्याण डोंबिवलीच्या वेळेस अनुभव बघत असाल तर त्यावेळेसची कटुता आणि तिकडच्या जाहीर सभेमध्ये त्यावेळेस तात्काळ तिकडचे पालकमंत्री असणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी दिलेला राजीनामा आणि त्या राजीनाम्याचं नंतर काय झालं हेही आपल्याला माहिती आहे। त्यामुळे आता जरी ही भूमिका टोकाची भूमिका अशी वाटत असली तरी अजून त्या निर्णयाप्रत शिवसेना आलेली असं दिसत नाही। एक नक्की आहे की त्यावेळेसची स्थिती वेगळी होती, आज मुंबई महापालिकेचा निर्णय आहे वेगळी आहे, परंतु आज लगेच तो निर्णय होईल की नाही याच्याबद्दल मला जरा शंका आहे। अभय देशपांडे, तुर्तास धन्यवाद या सगळ्या विश्लेषणाबद्दल।